हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल कॉर्पोरेट टॅरो. आज आपण बघणार आहोत अल्फाबेट एच बद्दल. त्यापूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो काल आपण बघितलं होतं अल्फाबेट जी बद्दल आणि आज आपण बघणार आहोत एच. एच हा 8वा अल्फाबेट आहे इंग्लिश अल्फाबेट्समधला. 8 हा अक्षर जोडला गेला आहे शनी बरोबर. सो शनी, जसं आपण बघितलं आहे आपल्या न्यूमरोलॉजीच्या सिरीजमध्ये, की शनी जे ग्रह आहेत हे अतिशय शनैः गतीने चालणारे ग्रह आहेत. त्यामुळे एच हा जो अल्फाबेट आहे किंवा या अल्फाबेटवरून ज्यांची नावं सुरू होतात, तर ह्या लोकांची जी प्रगती असते ना ती थोडी स्लो असते, शनैः गतीने होते. पण म्हणून काय होतं की शनीचे जे पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट्स पण आहेत ते ह्या लोकांकडे येतात. म्हणजे काय की हे लोक अतिशय न्यायप्रिय असतात, अतिशय शांतिप्रिय असतात, कर्मप्रधान लोक असतात, कुणावर फारसा विश्वास ठेवत नाहीत लवकर. आणि शनीमुळे काय होतं की ह्या लोकांना एक फायनान्शियल इंटेलिजन्स येतो. त्यामुळे कुठे पैसा गुंतवायचा आहे, किती गुंतवायचा आहे, कसा रिटर्न्स मिळतील या बाबतीत खूपच हुशार असतात ही एच अल्फाबेटवाली लोक. विथ दॅट आपण सांगड घालतो एच अल्फाबेटची. जर मराठी राशीबरोबर आपल्याला म्हणजे राशी अक्षराबरोबर जर ह्याची सांगड घालायची झाली तर एच ह, प्लेन ह जर असेल, जसं हर्ष, हरीश, हरिका किंवा हरिणी, प्लेन ह म्हणजे त्याला कुठलाही काना मात्रा उकार वेलांटी नाही, तर प्लेन ह हा पडतो मिथुन राशीमध्ये. सो मिथुन राशीचा जो कारकग्रह आहे तो आहे बुध. सो ऑब्व्हियसली ह्या लोकांना बुधाची बुद्धी ही मिळते. त्यामुळे हे लोक खूप इंटेलिजंट असतात, क्रिएटिव्ह असतात, कम्युनिकेशन स्किल्स ह्यांचे खूप स्ट्रॉंग असतात. बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे, त्यामुळे कम्युनिकेशन खूप चांगलं असतं या लोकांचं. पण सोबतच एक थोडासा रेस्टलेसनेस असतं, त्यांना खूप क्युरिओसिटी असते, नवीन नवीन गोष्टी शिकून घ्यायची असतात, जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळे काय होतं ना की त्या गडबडीत, म्हणजे ह्या लोकांना पेशन्स खूप कमी असतो, रेस्टलेस असतात, गडबडे असतात आणि दे आर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी त्या लोकांना समजून घ्यायच्या असतात, शिकून घ्यायच्या असतात आणि त्या ह्याच्यातच ते लोक बऱ्याचशा ट्रेड्सला समजून घेतात. सो दीज आर बेसिकली गुड कम्युनिकेटर्स, बिझनेससाठी परफेक्ट लोक असतात. आणि हे अक्षर जे आलं आहे शनीच्याही मुळे ह्या लोकांचे फायनान्शियल प्लॅन्सही खूप चांगले असतात. ओके, पुढे जर बघायला गेलं तर हे, हू म्हणजे जी वेलांटी, हा, हू, हे, ही जी अक्षरं असतात ही येतात कर्क राशीच्या अंमलाखाली. सो कर्क राशीचा जो राशीस्वामी आहे तो आहे चंद्र. सो चंद्र कसा आहे, चंद्र शांत आहे, चंद्र शीतल आहे. पण चंद्र दर 2 दिवसांनी आपली कला बदलतो, 2.25 दिवसांनी चंद्र कला बदलतो. सो ही जी कला बदलते तसेच ह्या लोकांचे मूड्सही बदलतात. सो यू कॅन सी की कर्क राशी चंद्रच्या अंमलाखाली लोक जी येणारी असतात ही भयानक मूडी असतात. दर 2.25 दिवसांनी यांचा मूड थोडा बदलतो. पौर्णिमेजवळ हे लोक खूप ॲक्टिव्ह असतात, खूप हाय ऑन एनर्जी असतात. जशी जशी अमावस्या जवळ येते तसं तसं हे लोक थोडं लो फील करतात. चंद्राची अजून एक क्वालिटी अशी आहे की चंद्र कधीच एकटा नसतो, बरोबर. आकाशात जेव्हा चंद्र येतो त्याच्या आधीच बरेचशा तारांनी हजेरी लावलेली असते. आणि मग चंद्राच्या अजून काय क्वालिटीज आहेत की एवढे सगळे तारे असताना सुद्धा पहिलं आपलं लक्ष वेधतो तो चंद्रच. सो ऑब्व्हियसली या लोकांची पर्सनॅलिटी खूप चांगली असते, हायली अट्रॅक्टिव्ह पीपल. ओनली थिंग इज दे कॅनॉट लिव्ह अलोन. त्यांना स्वतःच्या डिसिजन्सवर विश्वास नसतो म्हणण्यापेक्षा कोणीतरी दुसऱ्यांनी ते व्हॅलिडेट केलं की ह्यांना जरा जास्त बरं वाटतं. म्हणजे डिसिसिव्ह नाहीत असं नाही, डिसिजन्स हे लोक घेतात, पण त्या डिसिजनला त्यांना कोणाच्या तरी व्हॅलिडेशनची गरज असते. सो अशी आहेत आपली अक्षराची लोक. या अक्षराची लोक, ह्या नावांची लोक किंवा या अल्फाबेटशी ह्या अशी जुळणारी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत का, आणि जे काही आपण डिस्कस केलं आहे ते त्यांच्याबरोबर मॅच होतं आहे का हे तुम्ही मला नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. प्लीज डू लाईक, शेअर दिस इन्फॉर्मेशन अँड इफ यू आर न्यू प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. असंच चॅनलला भरभरून प्रेम द्या, साथ द्या.
आणि लवकरच आपण भेटूयात विथ द नेक्स्ट अल्फाबेट. सो टिल देन हॅव अ ग्रेट टाईम, एन्जॉय, हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.